आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज हे मार्केट एकंदरीत असं राहिलेलं. मॉर्निंगला आपण प्लॅनिंग मध्ये होतो की जर ही लेवल ब्रेक होत असेल सपोज तर आपण बाईंगचे पोझिशन साठी प्लॅन करणार होतो. पहिलं टार्गेट आपलं 24,300, मग 400 आणि 24,500. मार्केटचा डेटा फार बुलिश किंवा पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण बेरिश ट्रेड आज काही प्लॅन केला नाही. मार्केटची ओपनिंग जी झालेली ती जवळपास एक 100 पॉईंटची गॅप ओपनिंग झालेली आणि विदिन अ मोमेंट त्याने ती गॅप फिल पण केलेली. जास्तीत जास्त मार्केट इथपर्यंत यायला हवं होतं 24,164, 160 वगैरे, आणि इथून रिव्हर्स व्हायला हवं होतं ऍज पर अवर डेटा, आणि म्हणून मग आपण बेरिश ट्रेड कुठला प्लॅन नाही केलेला. आणि त्यानंतर मग जास्तीत जास्त मार्केट जेव्हा या 24,100च्या लेवलला टच केला तर इथून रिव्हर्सल एक अपेक्षित होता आपल्याला, आणि तो रिव्हर्सल मध्ये आपण तुम्हाला ट्रेड दिला नाही कारण कन्फर्म काही नव्हतं, कारण की डेटा काही सपोर्ट करत नव्हता. मग आपण एक पर्सनल ट्रेड इथे जनरेट केलेला स्वतःच, आणि म्हणून तुम्हाला तो ट्रेड आपण दिला नाही. आपण याचा बॉटम पकडण्याचा प्रयत्न केलेला. इथे आपण ट्रेड घेतलेला, हा आपला एसएल होता आणि आपण इथेच निघून गेलेलो कारण मार्केट आपली क्वांटिटी थोडीशी जास्त होती आणि रिव्हर्सल मार्केट ही कॅन्डल बघत होती, तर त्यांनी आपलं प्रॉफिट घेऊन घेतलं असतं असं आपल्याला वाटलं, म्हणून आपण याच मोमेंटला निघालेलो. इथे एक फास्ट स्कॅल्प केला असं आपण बोलू शकतो. आणि तुम्हाला कुठला ट्रेड आज देऊ शकलो नाही आपण बिकॉज आपलं प्लॅनिंग अपसाइडला होतं आणि मार्केट जे आहे ते आपल्या या लेवलच्या वर गेलंच नाही आणि इकडे कुठे आपल्याला प्राइस ऍक्शन मिळाली नाही प्रॉपर की जिथे आपला ट्रेड बनू शकेल असं. आणि एकंदरीत पाहायला मार्केट एक चॅनल मध्येच आज ट्रेंड करताना दिसतं या पद्धतीने. आणि मार्केटची जे एक ट्रेंड लाईन आहे ती ही ट्रेंड लाईन आहे, पण ती प्रॉपर ट्रेंड लाईन नाही कारण इथनं त्याला विदाउट टच करताच मार्केट खाली आलेलं, तर इथे पण आपण रिव्हर्सल प्लॅन नाही केला. मग ऍक्च्युली हा जो पूर्ण मूव्ह आहे आपल्याला कॅप्चर करायचा होता, पण आपला विचार असा होता की मार्केट आणखी काय करेल, याला टच करेल, याला ब्रेक करताना पण दाखवेल आणि देन इट विल फॉल. मार्केटने काय केलं, याला टच करायच्या आधीच इथून फॉल दिला, त्यामुळे मग आपण या मूव्हला पण कॅप्चर नाही करू शकलो. नाहीतर हा एक चांगला मूव्ह होता ज्यामध्ये एक 100 पॉइंट्स वगैरे आपण कॅप्चर करू शकलो असतो. इट्स ओके. सो एकंदरीत आजचं मार्केट स्टक फॉर्मेशन मध्येच राहिलेलं, एका रेंज मध्येच अप डाऊन करत राहिलेलं. सो आता आपल्याकडे ह्या लेवल्स आहेत. मार्केटचा आजचा हा हाय आहे आणि आजचा हा लो आहे. उद्या आपल्याला बघायचं आहे की मार्केट कुठे ओपन होत होतं. जर याच रेंज मध्ये मार्केट ओपन झालं तर आपल्याला काही खास ट्रेड करता नाही येणार, स्कॅल्प करावे लागेल आपल्याला. समजा अप्पर लेवल 24,236 वगैरे टच करतोय मार्केट आणि इथे सस्टेन करत नाही तर मग आपण पुन्हा 24,056 साठी आपण त्याला स्कॅल्प करू शकतो. आणि या बॉटमला जर मार्केट ओपन होतंय किंवा याला ब्रेक करताना दाखवतं पण लेवल सस्टेन होत नाही तर पुन्हा मार्केट या बॉक्स मध्येच येणार आपल्या, तर मग इथून आपण बाय करू शकतो 24,056च्या लेवलवरनं आणि 24,236च्या लेवलवरनं सेल करू शकतो जर आपल्याला मार्केट मध्ये लेवल्स नाही मिळाले चांगल्या तर. अदरवाईज या लेवलच्या खाली किंवा वर ओपन झालं मार्केट तर त्यानुसार आपण प्लॅन करूया. सो लाईव्ह मार्केटमध्ये सेशन्स जॉईन करत चला लाईव्ह ट्रेडिंग साठी. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून मार्केट बुलिशच आहे आपलं, अजून मार्केटला बेरिश व्हायला वेळ आहे. अनटिल अँड अनलेस मार्केट 23,500 पर्यंत येत नाही आणि याला ब्रेकडाऊन करत नाही, आपल्याकडे ही लेवल असणार आहे. हा एक झोन आहे आपल्याकडे, जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केट आपण बुलिश समजून चालू. या खाली जरी मार्केट आलं सपोज म्हणजे जवळपास 24,000च्या, तर नवीन रेंज आपली 23,400 ओपन होते या पद्धतीने, आणि अपसाइडला आपल्याकडे 25,000 आणि 24,500 या लेवल्स आहेत.
तर बुलिश मार्केट असल्यामुळे बेरिश आपण काही प्लॅनिंग करणार नाही सध्याला. सो सी यू लाईव्ह ट्रेडिंग मध्ये भेटूया. थँक्यू.